अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हरितालिका व्रताचे महत्त्व, त्याचबरोबर या दिवशी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर कुमारिका किंवा विधवा यांनी हे व्रत करावं का, त्याचबरोबर मासिक धर्म, सुतक, विटाळ आला तर हे व्रत करावं का, कसं करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तसेच काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्याच आहेत, नाहीतर हे व्रत जे आहे ते अपूर्ण राहणार आहे. तसेच हरितालिकेची जर मूर्ती नसेल तर काय करावं याची माहिती जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिकेचं व्रत हे महिला करत असतात. याला अनेक राज्यात तीज असंही म्हटलं जातं आणि हे व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित असं आहे. हरितालिका म्हणजे, हरिता म्हणजे काय तर जिला नेली ती, आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हणतात. हरितालिकाच्या दिवशी स्त्रिया माता पार्वतीची अगदी मनापासून पूजा करतात आणि उपवास देखील करतात. तसेच हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. सर्व व्रतांमधील सर्वात कठीण व्रत जे आहे ते हरितालिकाचं व्रत म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर हरितालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो. तो उपवास कसा सोडावा हे देखील मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त घेण्यासाठी हे व्रत जे आहे ते केलं होतं. त्यांच्यासारखे वैवाहिक जीवन मिळावे म्हणूनच महिला हे व्रत करत असतात. माता पार्वतीला भगवान शंकरांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी तब्बल 107 वेळा जन्म घ्यावा लागला होता आणि 108व्या जो जन्म आहे तो घेतला तेव्हा माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर तिच्या भक्तीमुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले व तिचा पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केला होता. म्हणूनच या हरितालिकेच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. कोणतीही स्त्री जर सर्व नियम पाळून हे व्रताची उपासना करेल, त्या स्त्रीवर माता पार्वतीने प्रसन्न होऊन हे व्रत जी स्त्री करते तिच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल असे वरदान दिले होते. तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ठेवत असतात. त्याचबरोबर हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात आधी देवी पार्वतीने शिवशंकर महादेवांसाठी ठेवले होते, म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानलं जातं. जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर भगवान शंकर माता पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते असे देखील या व्रताबाबत सांगितले जाते. हे व्रत करत असताना स्वतः देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता, म्हणून सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जली ठेवत असतात. त्याचबरोबर बघा, या दिवशी हरितालिकेच्या दिवशी विशेष असे नियम देखील आहेत. ते नियम देखील बघा प्रत्येक स्त्री ही पाळत असते आणि हे नियम पाळूनच हे व्रत जे आहे ते केलं जातं. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात. हे व्रत जी स्त्री अगदी मनाने, अशुद्ध मनाने, भक्तिभावाने, श्रद्धेने करते तिच्यावर माता पार्वतीची विशेष कृपा राहते. हे व्रत करताना पार्वतीने अन्न पाण्याचा त्याग केला होता, म्हणूनच हे व्रत निर्जली केलं जात. तसेच हे हरितालिकेचं व्रत करूनच माता पार्वती भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त झाले. म्हणूनच मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका हे व्रत करत असतात. तसेच अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्यासुद्धा हे व्रत करत असतात. हे व्रत एकदा सुरू केलं की मध्येच सोडता येत नाही, हे मात्र लक्षात घ्या. कुमारिकांनी हे व्रत करावं का असा देखील प्रश्न तयार होतो. तर त्यांना देखील आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळावा, भगवान शंकरांसारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात.
तसेच विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा हा उपवास करू शकतात. हे व्रत एकदा सुरू केलं की आजन्म पाळायचे असते. म्हणून विधवा स्त्रियांनी एक वेळ पूजा नाही केली तरी उपवास नक्कीच करायचा आहे. जे काही नियम आहेत ते पाळून उपवास करायचा आहे. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच शिवांची आराधना म्हणून विधवा स्त्रियांनी हरितालिकेचं व्रत करू शकतात. तर सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतातच. तसेच या व्रताचे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचेच आहेत. हरितालिका व्रत केलेल्या प्रत्येक स्त्रीने या दिवशी अन्नपाणी न घेता हे व्रत करावं असं सांगितलं जातं. परंतु हे निर्जला व्रत करणं प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे उपवासाचे काही पदार्थ आहेत ते खाऊन हा उपवास करू शकता. तसेच बघा उपवास कसा सोडावा, काय खावं, तर बघा या दिवशी उपवासाला तुम्ही फळे खाऊ शकता, दूध घेऊ शकता, त्याचबरोबर कॉफी, चहा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही राजगिरा जो आहे तो देखील खाऊ शकता. मात्र या उपवासाला साबुदाणा आणि भगर ही वर्ज्य मानली जाते. या दिवशी तिखट खाल्लं जात नाही. बघा तसं बघायला गेलं तर भगवान शंकरांच्या कुठल्याच व्रतामध्ये भगर खाल्ली जात नाही, हे मात्र लक्षात घ्या. तर हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली जी पूजा आहे ती उरकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्या देवघरातील देवांची पूजा उरकून घ्यायची आहे. त्यानंतर काही ठिकाणी अशी देखील पद्धत आहे की गणपती बसवल्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर जो आहे तो हे व्रताचं पारणं केलं जातं. तर काही ठिकाणी हरतालिकेची पूजा करून देखील पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जी काही पद्धत असेल ती पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता. जे कोणी हे व्रत करतं त्याने त्या दिवशी भजन कीर्तन करावं, जागरण करावं, नामस्मरण करावं. अगदी श्रद्धेने मनापासून देवाचं नामस्मरण करावं. तसेच एखादं व्रत सुरू केलं तर ते अर्धवट मध्येच सोडू नये, हे मात्र लक्षात घ्या. तसेच एखादी सौभाग्यवती स्त्री जी आहे तिला साज शृंगारातली एखादी भेटवस्तू म्हणून द्यावी. तसेच या व्रताचे दिवशी बघा तुम्ही व्रताच्या दिवशी अपशब्द बोलू नये, कोणाचे मन दुखवू नये, चेष्टा मस्करी करू नये. व्रत करणाऱ्या स्त्रीने नवीन वस्त्र परिधान करावं, 16 शृंगार करावा. तसेच कोणी आजारपणामुळे हे व्रत करू शकत नसेल तर तिच्या पतीनेही हे व्रत केलं तरी देखील चालतं. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये. तसेच हरितालिकेच्या दिवशी दिवसभर झोपू देखील नाही. तब्येत ठीक नसेल तर तुम्ही झोपू शकता, परंतु बघा शक्यतो व्रत करतो तेव्हा दिवसा झोपू नये. त्याचबरोबर या दिवशी रात्रभर भगवान शंकर व माता पार्वतींची विविध गाणी भजन कीर्तन गावं. त्याचबरोबर बायका फुगडी झिम्मा हे देखील असे वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि जागरण करत असतात. या व्रताच्या दिवशी दिवसा जी स्त्री झोपते तिला पुढचा जो जन्म आहे तो अजगराचा येतो असं मानलं जातं. म्हणून दिवसा झोपू नये. त्याचबरोबर अन्न पाणी घेऊ नये. परंतु हे शक्य नसेल तर तुम्ही फळे आणि दूध घेऊ शकता. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जला व्रत करू शकता. अर्थात ज्याला जसा झेपेल तसा हा उपवास तुम्ही करायचा आहे. तसेच तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवायचं आहे. उगाचच कटकट भांडणं जी आहेत ती करायची नाही. नाहीतर हे व्रत जे आहे या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तसेच मध्येच हा उपवास सोडू नये. एकदा का या व्रताला सुरुवात केली तर मध्येच तो सोडता येत नाही. तसेच मासिक धर्म आला, सुतक विटाळ आला असेल तर पूजा करू नये, परंतु उपवास हा करायचाच आहे, हे मात्र लक्षात घ्या. तसेच हे सौभाग्याचं व्रत आहे, मध्येच सोडायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या. तसेच या व्रताच्या दिवशी नखे कापणे, चामड्याच्या वस्तू परिधान करणे, केस कापणे यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या आवर्जून टाळाव्यात. त्यानंतर हरितालिकेची कथा ही तुम्हाला या दिवशी वाचायचीच आहे. ही वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर किमान तुम्ही ही ऐकली तरी देखील चालणार आहे.
हरतालिकेची कथा आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर बघा, भगवान शंकर आणि माता पार्वतीचा जर फोटो तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही ठेवला आणि त्याची पूजा करून विधिवत पूजा करायची आहे. तसेच हरतालिकेची जर मूर्ती नसेल तर वाळूच्या 2 राशी घालून त्यांची हरतालिका म्हणून पूजा करावी. अगदी वाळू नसेल तर तांदळांनी राशी घालून देखील त्याची पूजा केली तरी देखील चालते. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्याकडून बघा, सर्व नियम आणि त्याचे महत्त्व जाणूनच हे व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.